Good morning. Today we will start new topic, halogen derivatives. Now this is the first topic of organic chemistry. In last two topics we have seen the chapters from inorganic or physical chemistry. Now this is the first chapter. बघा आता आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीकडे जायचं आहे. आपण मागचे सॉलिड स्टेट आणि सोल्युशन्स हे जे चॅप्टर्स बघितले ते फिजिकल केमिस्ट्रीचा भाग होता. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जात असताना आपण असं अपेक्षित करतोय की आपल्याला बराचसं बेसिक नॉलेज 11th स्टँडर्डमध्ये मिळालेलं आहे. तरीसुद्धा त्यातला जो काही भाग इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा योग्य त्या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगत जाईल. याच्यामध्ये बघा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज कशाला म्हणायचं आहे. स्टार्टिंग फ्रॉम हायड्रोकार्बन. आपल्याला माहिती आहे की जेवढे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचे पॅरेंट फॅमिली कोणती असेल. बघा आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलं होतं ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं. त्याच्यामध्ये दे आर क्लासिफाईड इन टू डिफरंट फॅमिलीज. आउट ऑफ दॅट द व्हेरी फर्स्ट ऑर पॅरेंट फॅमिली इज दी हायड्रोकार्बन्स. म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन असतात त्याला आपण हायड्रोकार्बन म्हणतो. त्यांच्यापासूनच हे सगळे कंपाऊंड्स क्रिएट झालेले आहेत असं आपण कन्सिडर करतोय. त्याला आपण आता पॅरेंट फॅमिली म्हणू. आता बघा मग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे नक्की काय. सगळ्यात पहिले आपल्याला माहिती पाहिजे की व्हॉट इज मीन बाय हॅलोजन्स. तुम्हाला माहिती आहे हॅलोजन्स इज शोन बाय एक्स. इट कंटेन्स फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. हे जे 4 एलिमेंट्स आहेत त्यांना आपण हॅलोजन असं म्हणत असतो. आता बघा आपल्याला काय करायचं आहे की जे हायड्रोकार्बन्स आहेत त्या हायड्रोकार्बन्समध्ये काय काय असणार, कार्बन आणि हायड्रोजन. त्याच्यामधला फक्त हायड्रोजनला काढून त्याच्याऐवजी जर आपण हे एलिमेंट्सला रिप्लेस करत असू तर त्या कंपाऊंड्सला म्हणायचं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. म्हणजेच बघा सपोज आपण एक एक्झाम्पल बघू की CH4 हा एक हायड्रोकार्बन आहे मिथेन. या CH4 मधला एक हायड्रोजन आपण कमी केला दॅट इज CH3 आणि त्याच्याऐवजी क्लोरीन जर इथे घेतला तर हा झाला आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. म्हणजे आपण काय केलंय हायड्रोजनला रिप्लेस केलेलं आहे हॅलोजनने. सो हाऊ कॅन वी डिफाईन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग हायड्रोजन ऑफ हायड्रोकार्बन्स बाय हॅलोजन्स दे आर कॉल्ड ॲज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन्स और हायड्रोकार्बन्स किंवा सिम्पली त्याला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणू. आता बघा हे जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आहेत हे खूप जसं आपल्याला माहिती आहे की हायड्रोकार्बन्स देर आर व्हरायटी ऑफ हायड्रोकार्बन्स. खूप वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रोकार्बन्स आहेत. त्यामुळे जेवढ्या प्रकारचे हायड्रोकार्बन्स असतील त्याच प्रमाणामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. सो क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन बघावं लागेल. क्लासिफिकेशन बघत असताना क्लासिफिकेशनला एखादा बेस ठेवावा लागतो. त्या बेसनुसार हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे असतात हे 2 पद्धतीने आपल्याला क्लासिफाय करता येतात. एक असणार ते म्हणजे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. आता आपण बघितलेलं आहे की हायड्रोकार्बन स्केलेटनमध्ये फॉर एक्झाम्पल समजा तो अल्केन असेल, जसं एक्झाम्पल तुम्हाला मी आता सांगितलं, किंवा अल्किन मीन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अल्काइन्स. त्यानुसार कोणत्या हायड्रोकार्बनमधून आपण हा कंपाऊंड मिळवतोय त्याचं क्लासिफिकेशन असणार. फॉर एक्झाम्पल जसं आपण बघू शकतात की अल्केन जर असेल, अल्केनपासून जर आपण त्याला मिळवत असू तर तो जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे त्याला म्हणायचं आहे आपल्याला हॅलो अल्केन. अल्किनपासून जर आपण त्याला मिळवणार असू तर त्याला म्हणायचं आहे हॅलो अल्किन. अल्काईनपासून असेल तर हॅलो अल्काइन्स आणि अरोमॅटिक कंपाऊंड पण असेल तर त्याला आपण म्हणायचं आहे हॅलो अरिन्स. आपल्याला फक्त त्यांचं एक ब्रॉड हे जे क्लासिफिकेशन आहे त्याची फक्त एक इंट्रोडक्शन आहे. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने आपण त्याला क्लासिफाय करू शकतो दॅट इज ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन्स. त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ हॅलोजन्स आहेत. आपण एका हायड्रोजनला रिप्लेस करतोय की 2ला करतोय की 3, त्यानुसार त्याचे पुन्हा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या पद्धतीने क्लासिफाय करता येतात. एक्झाम्पल बघू शकतात की त्याच्यामध्ये मोनो हॅलोजन जर असेल तर एकच हायड्रोजन रिप्लेस केलेला आहे. डाय हॅलोजन असेल तर तुम्हाला 2 हायड्रोजन त्या ठिकाणी रिप्लेस केलेले दिसतात हॅलोजन्सने. आणि ट्राय असेल तर
3 रिप्लेस केलेले दिसत आहेत. सो दीज आर दी ब्रॉड क्लासिफिकेशन. त्यापैकी आपल्याला डिटेल्समध्ये या टॉपिकमध्ये बघायचं आहे तो म्हणजे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स. म्हणजे असं डेरिव्हेटिव्ह की याच्यात फक्त एकच हायड्रोजनला एका हॅलोजनने रिप्लेस केलेले आहे. सो वी विल सी फर्स्ट दी क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स. क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता बघा, हे जे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एकच आपल्याला हायड्रोजनला रिप्लेस करायचे आहे, तर त्याचे 6 टाइप्स असतील. देर आर 6 टाइप्स. वी विल सी वन बाय वन. द व्हेरी फर्स्ट इज द अल्किल हॅलाइड्स. आपल्यासाठी असणारा सगळ्यात महत्त्वाचा, कारण की आपल्याला या टॉपिकमध्ये सर्वात जास्त जे काही अभ्यास करायचा आहे तर ह्या अल्किल हॅलाइड्सचं करायचं आहे. आता हे जे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एकच हॅलोजन असणार, त्यांचं क्लासिफिकेशन कशावर डिपेंड असणार? त्याचं क्लासिफिकेशन डिपेंड ऑन दी पोझिशन ऑफ हॅलोजन, तर हॅलोजनची पोझिशन, अँड सेकंडली दी कार्बन, दी टाइप ऑफ कार्बन टू विच it is attached, or we can say the type of hybridization to which that halogen is attached. ज्या कार्बनला तो अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे त्यानुसार आणि त्याच्या पोझिशननुसार हे क्लासिफिकेशन असणार. आता ते क्लासिफिकेशन बघण्याबरोबर हायब्रिडायझेशन कशा प्रकारचं असतात त्याचं एक तुम्हाला सांगतो की कार्बन जो आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहेत? 6. सो त्याच्यामध्ये असणारं हायब्रिडायझेशन कशा प्रकारचं होतं बघा, आपण 11th मध्ये बघितलं होतं. जर ॲटॉमिक नंबर 6 जर असेल तर आपण असं म्हणू शकतो, हा 1s2, त्यानंतर 2s2, and 2p. आता बघा याच्यामध्ये 1s2 असणार, 2s2 and 2p2 हे त्याचं ग्राउंड स्टेटचं कॉन्फिगरेशन असणार. ज्यावेळेस त्याचं हायब्रिडायझेशन होतं त्यावेळेस एक एक्साइटेड स्टेट होते आणि 2s2 मधला एक इलेक्ट्रॉन जो आहे हा इकडे चालला जातो 2pz मध्ये, 2px, 2py, 2pz. आता हायब्रिडायझेशन होताना मिक्सिंग अँड रिकास्टिंग होणार. मिक्सिंग अँड रिकास्टिंगमध्ये किती ऑर्बिटल्स हे भाग घेतात त्यानुसार त्याचं हायब्रिडायझेशन हे sp2 हायब्रिडायझेशन असणार किंवा sp3 हे डिपेंड असणार. जर याच्यामध्ये फक्त 2च ऑर्बिटल्सने हायब्रिडायझेशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि एक हा कंपल्सरी असणारच. आता इथं 1s1च्या ऐवजी तो काय म्हणून आता 1s2च्या ऐवजी 1s1 आणि इथं 2p3. यापैकी जर यांनी दोघांनीच घेतलं आणि याच्यातलं एक, तर ते असणार sp2 हायब्रिडायझेशन. जर या तिन्ही ऑर्बिटल्सने आणि याच्यातल्या एका ऑर्बिटल्सने जर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट घेतला असेल किंवा त्यांची मिक्सिंग आणि रिकास्टिंग झाली असेल तर ते असणार sp3 हायब्रिडायझेशन. आणि जर फक्त एकातल्या एक p आणि एक s हे जर त्याच्या हायब्रिडायझेशनमध्ये पार्टिसिपेट होत असतील तर ते असणार sp हायब्रिडायझेशन. हे उरलेले जे असतील ते अनहायब्रिडाइज्ड असतील. मग या प्रकारचा जेव्हा तो जनरली सिंपल म्हणजे सॅच्युरेटेड कंपाऊंड फॉर्म करतो तेव्हा त्याच्यात sp3 हायब्रिडायझेशन असतात. जेव्हा तो डबल बॉन्डेड कंपाऊंड फॉर्म करतो तेव्हा त्याच्यामध्ये sp2 हायब्रिडायझेशन असणार. जेव्हा त्याच्यात ट्रिपल बॉन्ड असणार तेव्हा त्याच्यामध्ये sp हायब्रिडायझेशन असणार. तर हे हायब्रिडायझेशनचं आपण बघितलं होतं. आता बघा, त्यानुसार या मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं हे आपण कार्बनचं सांगितलं. ज्या कार्बनला हा हॅलोजन अटॅच आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं हायब्रिडायझेशन आहे त्यानुसार हे क्लासिफिकेशन आहे. पहिलं बघितलं आपण अल्किल हॅलाइड्स. अल्किल हॅलाइड्सचं जर एक्झाम्पल बघितलं तर CH2, CH2, Cl हे जे एक्झाम्पल आहे, दिस इज द टाइप ऑफ अल्किल हॅलाइड इन विच
halogen is attached to that carbon which is sp3 hybridized. हा कार्बन कसा आहे sp3 hybridized आहे. Now second type is the allylic halides. याला आपण ABCD म्हणू. allylic halides. आता या allylic halides मध्ये काय असणार बघा, इथं सुद्धा तो sp3 hybridized कार्बनलाच अटॅच असणार, बट विच इज नेक्स्ट टू दी कार्बन कार्बन डबल बॉन्ड लाईक दिस. बघा CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 Br. हे जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये तो allylic halides कसा, this halogen is attached to that carbon which is sp3 hybridized but which is next to the carbon carbon double bond. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट असणाऱ्या कार्बनला जर हा हायड्रोजन अटॅच असेल तर त्याला म्हणायचं आहे allylic halides. हा अल्किल halides होता, हा allylic halides. नाउ थर्ड that is the C type. We will see here C type. C type जो आहे benzylic halides. पहिले जे तिन्ही प्रकार आहेत ते तिघांमध्ये सुद्धा हायड्रोजन जो आहे हा sp3 हायब्रिड कार्बनलाच अटॅच असणार. त्याच्यामध्ये बेन्झिलिक मध्ये कसं बघा, एक बेन्झिन रिंग जो आहे त्या बेन्झिन रिंग मध्ये सगळे कार्बन हे sp2 हायब्रिडाइज असतात, पण त्याला अटॅच असणारा हा जो CH2 हा जो कार्बन आहे हा sp3 असणार आणि त्याला अटॅच असणारा सपोज ब्रोमीन किंवा कोणताही एक्स, आपण त्याला इंस्टेड ऑफ ब्रोमीन और क्लोरीन वी कॅन ऑल्सो शो इट बाय एक्स. नाउ दिस टाइप ऑफ halogen or halogen derivative is called as benzylic halide. This halogen is attached to sp3 hybrid carbon which is attached to benzene or aromatic ring. aromatic ring ला अटॅच असणारा याला तो अटॅच असणार, डायरेक्टली अटॅच असणार नाही तर तो इनडायरेक्टली याच्याशी अटॅच असणार. So this is the benzylic halide. Now fourth type that is the next to benzylic halide is the vinylic halides. तर बघा vinylic halides. vinylic halide मध्ये काय असणार, आतापर्यंत तो सगळ्या ठिकाणी sp3 हायब्रिड कार्बनला अटॅच होता, बट इन दिस केस इट इज डायरेक्टली अटॅच टू sp2 हायब्रिड कार्बन. सो इट्स एक्झाम्पल इज CH2 डबल बॉन्ड CHX. इथं काय बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर असेल तर तुम्हाला मी सांगितलं हायब्रिडायझेशन कोणतं असतं, sp2 हायब्रिडायझेशन. अशा वेळेला हा जो हॅलोजन त्या कार्बनला डायरेक्टली अटॅच असेल तर त्या प्रकारच्या हॅलोजनला म्हणायचे विनिलिक हॅलाइड. देन नेक्स्ट इज दी हॅलो अल्काइन्स. नावावर लक्षात आलं असेल, याच्यामध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल असेल दॅट इज C ट्रिपल बॉन्ड C X. तर बघा in this case halogen is attached to that carbon which is sp hybridized. तुम्हाला मी आता सांगितले की जर ट्रिपल बॉन्ड जर असेल कार्बन कार्बन मध्ये तर त्यांच्यामध्ये sp हायब्रिडायझेशन असतं. अशा कार्बनला जर तो डायरेक्टली अटॅच असेल तर त्याला म्हणायचं आहे हॅलो अल्काइन्स. दिस इज दी फिफ्थ टाइप. अँड दी लास्ट टाइप इज दी अरिल हॅलाइड्स. That means in this case the halogen is directly attached to aromatic ring or aromatic carbon. इथं जे असणार आहेत डायरेक्टली अरोमॅटिक कार्बनला आणि अरोमॅटिक कार्बन मधला अरोमॅटिक रिंग मधला प्रत्येक कार्बन हा sp2 हायब्रिडाइज्ड असतो, कारण की त्याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड असतो. सो
दिस इज दी 6th टाईप, दॅट इज दी अडिल हॅलाइड्स. बघा हे सगळ्या ठिकाणी आपल्याला एक लक्षात आलं असेल की त्या प्रकारच्या हायब्रिडायझेशनमध्ये इथं पहिल्या तिन्हीमध्ये sp3 हायब्रिडायझेशन होतं, इथं sp2 हायब्रिडायझेशन होतं, डायरेक्टली डबल बॉन्डला अटॅच असल्यामुळे कार्बन हा. इथं sp हायब्रिडायझेशन होतं आणि लास्ट टाईपमध्ये पुन्हा एकदा याच्यासारखं sp2 हायब्रिडाइज कार्बन होतं. त्यानुसार त्याचे हे 6 टाईप्स असणार, दॅट इज दी क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता बघा याच्यातला एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजेच आपल्याला आता ह्या संपूर्ण टॉपिकमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह याला डिटेल्समध्ये बघायचं आहे. बाकीचे जे काही असतील डाय हॅलोजन असतील किंवा ट्राय त्याच्यामध्ये सुद्धा आता हे जे आपण 6 टाईप्स बघितले त्याच्यातला पहिला जो होता अल्किल हॅलाइड, याच्यामध्ये sp3 हायब्रिड अटॅच असलेला जो काही कार्बन आहे ना त्या टाईपच्या त्याचं आपल्याला डिटेल्समध्ये बघायचं आहे, दॅट इज दी मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स ऑर इन शॉर्ट इट इज कॉल्ड ॲज अल्किल हॅलाइड्स. आता बघा याच्यामध्ये सुरुवातीचा भाग येतो म्हणजे त्याचं नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर आपण इथं बघू सुरुवातीला. नॉमेनक्लेचर मध्ये आपल्याला माहिती आहे की जेवढे काही कंपाऊंड्स आहेत त्यांना आपण दोन पद्धतीने त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला विशेषतः नॉमेनक्लेचर करत असतो. एक आपली नेहमीची कॉमन सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम. आता एखाद्या कंपाऊंड्सला कॉमन सिस्टीम आणि IUPAC सिस्टीममध्ये नॉमेनक्लेचर कसं करायचं आहे तुम्हाला मी 11th मध्ये सांगितलं आहे. वी विल सी फॉर अल्किल हॅलाइड्स हाऊ टू गिव्ह IUPAC अँड कॉमन नेम्स. वी विल सी सम एक्झाम्पल्स. त्यासाठी बघा आपल्याला काय बघायचं आहे सुरुवातीला त्यांचे काही